हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही जातोय रत्नागिरी राईडसाठी. तर रत्नागिरी राईडसाठी आज निघालेलो आहेत. तर मागे सगळे आमचे रायडर्स आलेले आहेत. तर हा रोहन. So guys, सो good morning. गुड मॉर्निंग गाईज. तर इकडे आता सर्वात लेट करंट आलेलं आहे. इकडे भाई अजून एक भाई ऐकत नाही भाई, सगळे सुरू झालेत. सो आम्ही आता ठाण्यातनं निघतोय तर 2-4-5 हॉल्ट घेणार आहे, असं काही जास्त नाही. पहिला स्पॉट आहे तो मार्लेश्वर आहे. मार्लेश्वर नंतर मग पुढे जसं जमेल तसं बघू. सो पहिला स्पॉट 400 किलोमीटर वरती आहे. आता आम्ही निघतोय. सकाळचे वाजलेत 3:45. गाड्या वगैरे लोड झालेल्या आहेत. सगळेजण हार बीर घालतात. तुम्हाला दाखवतो एक सेकंड. इथे आपल्या मित्राच्या गाडीला हार पुरत नाही. पहिलाच प्रॉब्लेम एक आलाय छोटासा, की हार पुरत नाही. इकडे आमची लिली एकदम रेडी आहे. लिली पिली रेडी आहे. इकडे आमची कन्नू रेडी आहे तो निघण्यासाठी. आणि इकडे युवराज आडेची एक गाडी. युवराज आडे, तुझ्या गाडीचं नाव? क्यूटी पाय भाई. चलो ओके. सो पुढे पण एक रायडर आहे, दिव्यावरनं निघालाय. जयेश बादावटे. तो आपल्याला पनवेलला भेटेल. पनवेलला भेटल्यानंतर त्याची ओळख करून देतो तुम्हाला. ओके चलो, आता आम्ही निघतो फटाफट. लेट पण आम्हाला खूप झालं. आम्ही त्याला बोललो निघालोय आणि आम्ही अजून इथेच आहे. तर भाई आता आम्ही पनवेलला जाऊन थांबणार होतो आणि ब्लॉग करणार होतो. पण नेमका माझ्या गाडीचा टायर पंक्चर झालाय. तर त्याच्यावरती युवराज आडे काहीतरी बोललाय. पहिल्याकडे पहिली होती माझ्याकडनं सुरुवात झाली. नाही, पहिली पण सुरुवात झाली. भाऊ आमचा डायरेक्ट चुकला. नाशिकला गेला. डायरेक्ट नाशिक साईडला जात होता भाई. डायरेक्ट ब्रिज चढून ठाण्यातला. अरे बापरे 2 किलोमीटर नाही चाललो तोपर्यंत भाई अशी सुरुवात झालेली आमची. सो आता आम्ही निघतो. इथे आम्हाला लगेच म्हणजे बाजूलाच भेटला. काय एवढं हे नाही. काय अंकल को भी नाही. ठीक आहे, वो काम कर रहे, करू दे त्यांना काम. भाई गाडीचं काम जाणं इम्पॉर्टंट आहे होणं. आणि एक भाई जाऊन तिथं आधीच थांबलाय. 1 तास झालं त्याला थांबून. सो बघू आता कसं होतंय पुढचा प्रवास, आणि तसं तुम्हाला मी अपडेट द्यायचो. हॅलो गाईज, आता आम्ही आलोय पनवेलला या भावाला भेटा. चेअर्स करतो. बोललो होतो तो हाच सगळेजण मला सजेस्ट करतात काय ना काय बोलण्यासाठी. बरं, आपला ब्लॉग एंटरटेनिंग होणार आहे, काहीतरी मजा येणार आहे ब्लॉग मध्ये. होय, म्हणजे तशी सुरुवात तर झाली. नुनू आमचा हरवला, त्यानंतर माझ्या गाडी मध्ये पंक्चर आला. आमचा दरवेळी शिव्या खातो. शिव्या खायची कामं पण तशीच करतो. होय, तेच बघितलं आणि गेला तो वरती. आता ही सगळी फन एन्जॉयमेंट तर चालू आहे. बघू आता पुढे कुठे थांबू. तिथे मानगावच्या पुढे थांबायचं. पुढे आम्ही गेल्याच्या नंतर बघू, मग तसं मी अपडेट देत जाईल. शेवटी फायनली आम्ही मानगाव लावले. आमची अवस्था बघा हे बघा भाई. ब्लॉग बिग मध्ये काय बघत नाही, डायरेक्ट खायला. हा बघा आता वनवाशी. भूक लागली भावाला. सिंगल भाई दर्द होत आहे त्याच्यामध्ये. दुखताय भाई. मानगावला आलोय. अजून आमचं डेस्टिनेशन खूप लांब आहे. आता होईल कवर. होय, 200 किलोमीटर तर आहे फर्स्ट डेस्टिनेशन. कवर करू. आता नाश्ता करतो आणि मग बघू पुढे कुठं फोटो बिटोला थांबलो तर मग काढू व्हिडिओ. ओके चला. तर अशा रीतीने आम्ही सर्वजण आता आमच्या फर्स्ट पॉईंटवर आलेलो आहे. तर फर्स्ट पॉईंट आम्ही तुम्हाला दाखवतो आमचं काय असणार आहे. पहिल्या पॉईंटला यायला खूप स्ट्रगल लागला भाई, खूप स्ट्रगल. 350 किलोमीटर भाई. फुल वैताग आला. पावसाने एकदम चिकचिक. रेनकोट घालून काही मतलब नाही आहे. सगळं भिजलं पूर्ण, टॉप टू बॉटम सगळं भिजलं. सगळेजण आम्ही इथं उभे. आमचा भाई नको घेऊ म्हणते. एवढा सत्यानाश झालाय सगळ्यांचा. आणि एक भाई हा बघ, एक्साइटमेंट लेवल बघायची भाई. गॉगल बिगल घेऊन आलाय. एकेकाच्या आता अतरंगी हे येतात आहे. तर मी तुम्हाला लोकेशन दाखवतो आमचं काय असणार आहे. पहिला तर आमचा आहे मार्लेश्वर. आम्ही इथे आलोय. दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ दाखवतो.